बघतोय यावेळेस पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुली ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि यावेळेस या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी इथे येतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सध्या कार्यक्रमाच्या स्थळी माहोल तुम्ही पाहताय? आपण पाहतो की राहुल गांधी दुपारी 3च्या सुमारास जे आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत आणि जे रेड शेरेटन हॉटेल आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणचे नेते असतील राज्यातले त्यांच्यासोबत त्यांनी बैठक केलेली आहे। त्यानंतर आता आपण पाहिलं तर पुण्यातल्या छात्रों की गूंज हा कार्यक्रम AISSCMHच्या या मैदानावर होत असताना मोठ्या संख्येने मुलींनी सहभाग जे आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गेले 3 तासाहून अधिक काळ पुण्यातल्या या मैदानावरती अनेक शाळेच्या किंवा अनेक मुली जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। राहुल गांधी 6च्या नंतर खरं तर हॉटेलमधून बाहेर पडतील आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी येतील। एकूणच आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण स्टेजचं इतर जे पूर्ण सभा हॉल जो आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच अजूनही मोठ्या संख्येने मुली ज्या आहेत त्या गेटच्या बाहेर उभा आहेत, त्यांना त्या ठिकाणी आत नेण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केला जातोय। त्यामुळे गेले आठवडाभर जे काँग्रेसने नोंदणी केली होती ऑनलाईन त्याच्या माध्यमातून छात्रों की गूंज कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद जो आहे तो पुण्यात या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। राहुल गांधी या माध्यमातून मुलींशी काय संवाद साधणार याकडे खरं तर प्रामुख्याने लक्ष आहे। मुलींच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या समस्या असतील किंवा या ठिकाणी राज्यभरात जे काय मुलींच्या संदर्भातल्या शिक्षण आरोग्याच्या बाबतीत जे काय अडचणी आहेत त्याच्याही संदर्भात राहुल गांधी बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। गेले 3 दिवसापासून पुण्यात खरं तर काल रात्री जो काँग्रेस आणि NSUI मध्ये आणि अभविपमध्ये जो राडा झाला त्यानंतर या कार्यक्रमाला भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही वेळ मात्र त्यानंतर मोठ्या संख्येने खरं तर आता या ठिकाणी मुली ज्या आहेत त्या कार्यक्रमाला सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं काही वेळात राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडतील। या ठिकाणी अजूनही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मुली ज्या आहेत त्या कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी आलेल्या असताना या ठिकाणी आयोजकांकडून त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा व्यवस्था सुरू आहे। त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी खरं तर मुलींनी मोठी गर्दी जी आहे ती दर्शवली आहे। त्यामुळे छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यात होत असताना एकीकडे आरोप प्रत्यारोप झाले। या ठिकाणचा कार्यक्रम होऊ नये असा आरोप जो आहे तो खरं तर काँग्रेसकडून करण्यात येत होता। मात्र भाजपने काल अभविपच्या कार्यकर्त्यांकडून ज्या प्रकारे आंदोलन झालं रात्री अभविपच्या आणि NSUIचं त्यांच्या या सगळ्यांच्या माध्यमातून काल रात्री मोठा गदारोळ COEPच्या हॉस्टेलच्या बाहेर पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय असं म्हणावं लागेल, कारण मोठ्या संख्येने या ठिकाणी मुलींनी उपस्थिती दर्शवली आहे। त्यामुळं या छात्रों की गूंज कार्यक्रमाला मुलींना प्रामुख्याने ऑनलाईन नोंदणी करा असं आव्हान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होतं। त्यामुळे आता या ठिकाणी मोठी नाव नोंदणी झाल्यानंतर आता मुलींनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळते। तर सचिन, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कालच आपल्याला माहिती आहे का मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला आणि आज इतक्या मोठ्या संख्येने मुली इथे येत आहेत। त्यामुळे काँग्रेससाठी खरं तर ही सगळी आजचं जे वातावरण आहे सकारात्मक वातावरण आहे असं म्हणावं लागेल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की आता इथं काही हजारांपर्यंतच लोक येऊ शकतात इतकी या जागेची क्षमता असताना आता इतक्या मोठ्या संख्येनं मुलींचे लोंढेच्या लोंढे या ठिकाणी येऊन धडकत आहेत। तर मग त्या लोकांची सोय कशा पद्धतीनं काँग्रेस कडून होणार आहे या संदर्भात काही माहिती? मुली ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झालेली होती आणि गेले 2 ते 3 तासापासून खरं तर वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्या असतील किंवा महिलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती जी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळाली। त्यामुळं या कार्यक्रमाचा जो रात्रीच्या गदारोळानंतर हा कार्यक्रम होणार का नाही अगदी, आणि त्यामुळे आता या कार्यक्रमामध्ये मुलींची संख्या मोठ्या संख्येने दिसते। एक सकारात्मक असं चित्र काँग्रेस साठी म्हणून म्हणावं लागेल। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत।